मुंबई विद्यापीठाच्या सिनेटच्या मतमोजणीला सकाळपासून सुरुवात झालेली आहे। मतपत्रिकांच्या छाननीला सुरुवात करण्यात आलेली आहे। 7200 मतपत्रिकांच्या एकूण 12 पेट्या खुल्या करण्यात आलेल्या आहेत आणि ही छाननी प्रक्रिया ही पूर्ण झाल्यानंतर कोटा ठरवला जाणार आहे। सिनेटच्या निवडणुकीमध्ये युवासेना आणि अभाविपमध्ये निवडणुकीमध्ये काटेकी टक्कर झाल्याचे पाहायला मिळते आणि या निवडणुकीमध्ये 10 जागांसाठी 28 उमेदवार मैदानामध्ये होते। त्यामुळे आता कोण सिनेटपदी जात आहे हे बघणं अत्यंत महत्त्वाचे ठरणार आहे। तर सिनेट निवडणुकांवर लक्ष ठेवून आमचे प्रतिनिधी कृष्णात पाटील थेट जाऊया कृष्णातकडे। कृष्णात, सिनेट निवडणुकांचा आज निकाल आहे, काय नेमके सध्याच्या अपडेट घडामोडी काय येतात? अनुपमा, अनेक वादांनी ही निवडणूक गाजली होती। 2 वेळा स्थगिती देखील दिली होती राज्य सरकारनं या निवडणुकीला, परंतु अखेर हायकोर्टाच्याच निर्णयानंतर 24 सप्टेंबर म्हणजे मंगळवारी 24 ऑक्टोबरला ही निवडणूक झालेली आहे आणि त्यामुळं या आजच्या मतमोजणीकडे सर्वांचं लक्ष लागलेलं आहे। एकंदरीतच ज्या पद्धतीने ही लढवली गेलेली आहे, ABP विरुद्ध युवासेना अशी कडक थेट लढत या सिनेटच्या निवडणुकीत पाहायला मिळते आणि मुंबई विद्यापीठाच्या या निवडणुकीचं पडसाद जे आहेत ते विधानसभा निवडणुकीमध्ये देखील मुंबईत पाहायला मिळणार आहे। त्यामुळं दोन्ही बाजूने भाजप असू दे किंवा शिवसेना ठाकरे गट असू दे अगदी चुरशीनं या निवडणुकीत उतरलेले आहे। आता जवळपास 7200 मतपत्रिका आहेत। विजयी खोटा त्या ठरवला जाईल छाननीनंतर आणि त्यानंतर मतमोजणीला खऱ्या अर्थानं सुरुवात होईल। सध्या छाननी सुरू आहे आणि मुंबई विद्यापीठाच्या फोर्ट इथल्या जे पदवीदान समारंभाचं हॉल आहे त्या ठिकाणी या मतमोजणीला सुरुवात झालेली पाहायला मिळते। अनुपमा, ठीक, कृष्णात धन्यवाद दिलेल्या माहितीसाठी आणि वेळोवेळी आपल्याकडून अपडेट घडामोडी तिथून जाणून घेत राहू। तुर्तास धन्यवाद। कृष्णात पाटील आमचे प्रतिनिधी आपल्याबरोबर।